प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याकडे भागलिपिक आहेत आणि अनधिकृत बांधकामची एक पथक पण असते प्रत्येक वॉर्डनिहाय. वॉर्ड अधिकारी हे पदनिर्देशित अधिकारी असतात. त्यांची पण ती जबाबदारी असते ते बांधकामं थांबवायची आणि जे झालेले बांधकाम आहे त्याच्यावर कार्यवाही करायची. तर आपल्या म्हणण्याप्रमाणे जर बांधकाम वगैरे सुरू जर असतील तर मुख्यालयाची पण टीम तिकडे पाठवण्यात येईल आणि बांधकामं जर चालू असतील तर ते पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून ते बांधकाम तात्काळ थांबवण्यात येतील आणि कारवाई करून जमीनदोस्त करण्यात येतील. अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? जे अधिकाऱ्यांच्या समोर हे काम होतं, जर अधिकारी जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व जर दिसले तर त्यांच्यावर चौकशीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल. नागरिकांच्या तक्रारी येत नाही की वारंवार या बांधकामांवर तक्रारी केल्या जातात मात्र ती पाडली जात नाही. तसं काही जर आढळून आलं तर ते कारवाई पूर्णतः करण्यासाठी त्यांना आदेशित केले जाईल. कोणार्क, अपना शहर अपनी बात.